हाय फ्रेंड्स, तर पाहू शकता तुम्ही किती गोंडस निरागस त्या चेहऱ्यावरचं हास्य तरी पहा. किती छान हसते ती मुलगी आणि ही मुलगी पालकांनी सोडून दिलेली आहे. कसं त्या आईला 9 महिने पोटात वाढवून तिला असं सोडून द्यावंसं वाटलं. पहा ना, पालकांनी आपल्या मुलीला नाशिकमध्ये सोडून दिले. तिचे हसते तर पहा, ती अजूनही हसत आहे. त्यांनी तिला कसे काय सोडून दिले असेल? अरे कसं काहीच वाटत नाही आहे लोकांना. फक्त ती मुलगी आहे म्हणून यांनी सोडून दिलं असेल का? खरंच माहीत नाही, पण का कोणास ठाऊक. पण तिचं हे हास्य तर बघा, सोडून दिलं तरी ती हसते. दुसऱ्यांचं जाऊ दे, आपण एक आई कसं काय सोडून देऊ शकेल याचा काही तपास नाही आहे. पण खरंच किती गोड निरागस क्यूटचं हे बाळ आहे. बघू शकता तुम्ही. का बरं मुलींना असं होत असेल काय माहिती, पण खरंच हे बाळ कसलं सुंदर आणि ग्रेट आहे. कसलं हसतंय, तरी पण सोडून दिलं तरी पण रडत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं तर नक्की कमेंटमध्ये मला लिहून कळवा. तर पाहू शकता तुम्ही, मी पोस्ट वाचल्याबरोबर मला ना कसं तरी वाटलं एक वेळ मनाला. पण त्या बाळाच्या चेहऱ्याकडे बघून ना खरंच प्रसन्न वाटतं. ती मुलगी आहे याचा दोष आहे का? त्या लहान बाळाचा काय दोष असेल याच्यामध्ये? खरं सांगा मला, या बाळाचा काय दोष असेल बरं? का टाकून दिला असेल त्यांनी? एवढंसं ज्याला होत नाही आहे त्याला विचारा काय कंडिशन असेल. खरंच ही पोस्ट बघितल्याबरोबर मनाला इतकं वाईट वाटलं ना, मन माझं भरून आलं आणि मनाला इतकं वाईट वाटलं म्हणून मी हे शेअर करते तुमच्याशी. आणि खरंच एक स्त्री असून त्या बाळाच्या आईने कसं सोडलं असेल या मुलीला? खरंच आश्चर्य वाटतंय मला तरी. किती गोंडस निरागस हे बाळ आहे. अक्षरशः पाहू शकता तुम्ही. त्या बाळाला खरंच त्यांच्या पालकांनी सोडलं असेल का? कसं आलं असेल त्या ठिकाणी ते बाळ? का खरंच आईने सोडलं असेल का आईला माहिती नाही आहे? काहीच माहिती नाही आहे. पण हे बाळ नाशिकमध्ये सापडलेलं आहे आणि ती अजूनही हसती आहे. किती गोंडस निरागस बाळ आहे. खरंच हे बघून ना अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच एका मुलीला कसं सोडावंसं वाटलं. आणि इतकं गोंडस बाळ आहे तेही, तरी इतकं सोडून पण इतकं हसतं येते. खरंच खूप छान बाळ आहे हे. पण खरंच तिच्या आईने जर सोडलेलं असेल तर तिच्या इतकं वाईट कोणीच नाही आहे, खरं सांगायचं म्हणलं तर. आणि तुम्ही पण नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुमची रिॲक्शन काय आहे आणि तुम्हाला काय वाटलं ते. खरंच तर व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू